एखाद्या ध्येयाने माणूस झपाटून जातो तेव्हा जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर तो ते ध्येय गाठतोच. सांगलीतल्या अशाच एका फिटनेस मंत्र जपणाऱ्या ध्येयवेड्याने एक स्वप्न पाहिलं आणि विक्रमाचं शिखर गाठलंय. या सांगली पुत्राने केलेल्या कामगिरीची दखल थेट गिनीज बुकने घेतली आहे. एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये जाऊन याबद्दल अधिक जाणून घेऊया. नमस्कार, एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये आपण आहोत आणि एक विक्रमवीर आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी कुठला नेमका विक्रम केला आहे. त्यांच्या हातामध्ये एक मला एन्व्हलप दिसते आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी खास गोष्ट आहे. तर आपण त्यांनाच विचारूया. पंडित धायगुडे आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत. आणि आपली एबीपी माझाची टीम आहे. राजीव सर आहेत, सरिता मॅम, भारती, विजय आहे, कविता आहे. तर त्यांच्यासोबत हा क्षण ते इकडे सेलिब्रेट करायला खास आलेले आहेत. मला सांगा, काय आहे एन्व्हलपमध्ये आणि तुमचा विक्रम नेमका काय झाला आहे? आता 2016साठी 121 गाड्या मी पास केल्या होत्या पोटावरून. 257 नेट वेट होतं. त्या 2016चं नंतर मी 2023ला 376 गाड्या मी पास केल्या पोटावरून. मोटर बाईक, टू व्हीलर. त्यांचं वजन नेट वेट आहे 257 किलो नेट वेट, ॲक्सेसरीज आणि माणसाचं वजन सोडून. त्या गाड्यांचा मी विक्रम केला होता 2023ला. त्याचं सर्टिफिकेट मला काल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट मला मिळालेलं आहे. त्याच्यासाठी मी आपल्याकडे माध्यमातून आता प्रसारण माध्यमांना मी सांगू इच्छितो की शारीरिक क्षमता कशी असावी आणि माणसानं कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी पण माणसाने बोध घ्यावा. आपण आणखी यांच्याशी गप्पा मारूया. आपण जरा टाळ्या वाजवून यांचं आपण अभिनंदन करूया, कारण इतका मोठा क्षण आहे यांचा. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे सर्टिफिकेट आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील दाखवावं. एबीपी माझावर पहिल्यांदा हे सर्टिफिकेट तुम्ही ओपन करताय. मला राजू सरांचे सर्वात मोठे माझे हे आहेत, आधारस्तंभ आहेत माझे, आणि गुरु पण ते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत मी इथंपर्यंत पोचलो आहे. मी एक दुष्काळी भागातला, जत तालुक्यातला, प्रॉपर जतमधला एका दुष्काळी भागातला आणि एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्व्हिसला आहे, एका स्टाफ म्हणून मी काम करतो आहे. तरी सरांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, बरेच लोक बोलायचे की तू हे नाही करू शकत, हे करणं पॉसिबल नाही, पण तुम्ही करून दाखवलंय. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना आणि सगळ्यांना दाखवूया आता हे सर्टिफिकेट. हे ते सर्टिफिकेट आहे. अत्यंत महत्त्वाचा क्षण सगळ्यांसाठीच, खरं म्हणजे यांच्यासाठी खास, पण आपल्या सगळ्यांसाठी देखील, कारण हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट खास ते इकडे आपल्यासाठी घेऊन आले. आपल्या सोबत त्यांना हा क्षण शेअर करायचा होता. हे जेव्हा पहिल्यांदा आलं तुमच्या हातात, काय नेमकं मनामध्ये आलं होतं? मन भारावून गेलं होतं. मी एक स्वप्न बघितलं होतं की जगामध्ये आपलं नाव झालं पाहिजे. तर ते एक मी साध्य केलं आणि एक शारीरिक क्षमता मेहनत करून ते फळ आलं, माझ्या मेहनतीचं चीज झालं असं वाटलं. आणि त्याच्या पाठी मग राजू सरांचे मला काय मोठे आशीर्वाद होते. आणि माझा स्टाफसुद्धा, माझ्या बँकेचा स्टाफसुद्धा माझ्या पाठीमागं आहे. त्यांचेही मी धन्यवाद मानतो. मला वेळोवेळी सहकार्य सगळेजण करत आहेत. संचालक मंडळ असो, अध्यक्ष असोत, बाबाजी पाटील साहेब असू देत, माझे ज्यांच्या कारकिर्दीत, बाका पाटील साहेब यांच्या कारकिर्दीत मी 2003ला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्व्हिसला लागलो. त्यांचंही मला आशीर्वाद आहेत. आत्ताही ते माझ्या पाठीशी उभे राहतात. हां, सगळे असं आहे की पंडित धायगुडे हा दिसायला असा आहे, पण तो आहे कराटेपटू आणि ते कराटेचे क्लासेस चालवतात. त्यांनी असं स्वप्न बघितलं होतं की आपल्याकडं जगामध्ये अंगावरून मोटरसायकल घेऊन जाण्याचा जो विक्रम होता तो गिनीज बुकमधला विक्रम होता, 10 मोटरसायकली अंगावरून गेल्याचा. मग त्यांनी असं ठरवलं की हा विक्रम आपण मोडायचा आणि 21 मोटरसायकली न्यायच्या. पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी 121 मोटरसायकली हार्ले डेव्हिडसन, इंडियन स्काउट मोटरसायकल, इंडियन स्काउट मोटरसायकल, ज्याचं वजन 257 किलो, अधिक वर त्याच्या बसलेला माणूस साधारण 75-80 किलोचा, म्हणजे साधारण 350 किलो वजनाच्या अशा 121 मोटरसायकली त्यांनी 2016मध्ये नेलं होतं आणि ते नवीन रेकॉर्ड केलं होतं. आत्ता त्यांनी ते विक्रम तो मोडला आणि 350 किलो वजनाचं ते धूड 376 इंडियन स्काउटच्याच मोटरसायकली होत्या. त्या अवजड अशा त्या मोटरसायकली 376 मोटरसायकली त्यांच्या अंगावरून गेल्या. त्याचा हा विक्रम आहे. खरं तर त्यांची इच्छा, म्हणजे मला असं वाटतं की 500 जरी गेल्या असत्या तरी पंडितची तयारी होती, पण ते चालवणारे कंटाळले की किती हे करायचं. त्यामुळं ते 376 वर झालं. तर त्याचं हे
मनन पटेल यांनी मला गाड्या त्या स्पॉन्सर केल्या होत्या. हां, रेकॉर्डसाठी ज्या गाड्या मिळत नव्हत्या त्या गाड्यांची भरपूर किंमत आहे आणि त्या गाड्या सहजासहजी अवेलेबल होत नाहीत. ते रायडर वगैरे जे आहेत ते मनन पटेल म्हणून आहेत मित्र आपले, त्यांनी मला गाड्या त्या अवेलेबल करून दिल्या सगळ्या. ठाणे महापालिकेच्या मुळं ते सगळं जागा वगैरे त्यांना मिळाली होती आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा जागा वगैरे अवेलेबल करून दिल्या. त्यांचंही ठाणे महानगरपालिकेचंही आम्हाला मोठं सहकार्य लागलं. चला व्हेरी गुड. आमच्या सगळ्यांच्याकडे अभिनंदन तुमचं आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर या विक्रमवीरांना शुभेच्छा देऊया आणि इकडे थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.